वर्षा बंगल्यावरील मराठा समाजासोबतची बैठक संपली। मराठा आंदोलकांच्या 7 सदस्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली। मुंबई मंडळ हैदराबाद गॅजेटवर बैठकीत चर्चा झाली। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाली। कॅबिनेट झाल्यावर सविस्तर बैठक होणार असल्याची माहिती आहे। याच दरम्यान मराठा आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलकांची बैठक वर्षा निवासस्थानी घेतली। या बैठकीमध्ये खरं तर अनेक मागण्यांवरती चर्चा झाली। प्रमुख मागण्या होत्या त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेण्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः बोलणं करावं। ज्या मागण्या होत्या प्रलंबित त्याच्यावरती तोडगा किती काढलाय आणि कोणते प्रश्न सोडवलेत या संदर्भातील माहिती मागितली होती। आपण त्यांची थेट संवाद साधूया। काय नक्की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं बैठकीमध्ये आणि तुमच्या मागण्या असतील गुन्हे असतील या संदर्भात एकूण किती माहिती देण्यात आलेली आहे? पहिला मुद्दा की आम्ही इथे मनोज जरांगे पाटील ची तब्येत जी खराब झाली होती, अतिशय दयनीय परवा पाहिला असेल की ते पडले होते आणि त्या पोटतिडकीने आमचे पुण्याचे बांधव इथे निघून आले होते। त्यामुळे आमचं शिष्टमंडळ वगैरे नाहीये। आम्ही पोटतिडकीने आम्ही एक काम आहोत, सेवक आहोत, मराठा सेवक म्हणून इथे आलेलो होतो। मग काल जे देसाई साहेब आले होते त्यांनी जे सांगितलं तेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचे असे प्रयत्न झाले तसे प्रयत्न झाले। आम्ही सांगितलं साहेब आमच्या मागण्या काय, आमची एकच मागणी आहे की मनोज जरांगे पाटलांचा आज 6वा दिवस आहे उपोषणाचा। मनोज जरांगे पाटलांनी जे सांगितलं त्या मागण्या मान्य करून तुम्ही त्वरित उपोषण त्यांना मागे घेण्यासाठी प्रयत्न करा। आम्ही गुन्ह्यासाठी आलेलोच नाहीये। जरांगे साहेबांनी जे जे मुद्दे सांगितले ते आठवण करून द्यायला आलेलं आहे की बाबा काय झालं त्या मुद्द्यांचं। जरांगे साहेब जे आता आहेत ते आजारी पडलेले, तर आम्हाला काय वाटतं ते आमचे करते धरते आहेत, ते करते धरते तर खचले तर आम्ही पण खचले जातोय। जी कार्यवाही उद्याच्या बैठकीमध्ये करण्यात येणार ती नक्की काय करण्यात येते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन हबीब मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।